मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी गस्त घालणारे मुंबई पोलीस आता मुंबईतल्या झाडांसाठी सुद्धा म्हणजेच झाडांच्या संरक्षणासाठी सुद्धा गस्त घालताना दिसून येणार आहेत। याचं कारण म्हणजे काहीच दिवसांवर होळी आणि धुळवडीचे जे सण आहेत ते येऊन ठेपलेले आहेत आणि यामुळेच कुठेतरी होळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणावरती झाडांची किंवा झाडांच्या फांद्यांची कत्तल करून होळी पेटवली जाते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पर्यावरणाचं देखील नुकसान होत आहे आणि अशाच पद्धतीचं नुकसान पर्यावरणाचं होऊ नये आणि कुठेतरी झाडांची जी कत्तल होत आहे याला आळा बसावा यासाठी आता पोलीस सुद्धा झाडांभोवती गस्त घालताना दिसणार आहेत आणि तसे जे आदेश आहेत ते मुंबई पोलिसांच्या मुख्य कार्यालयातून आयुक्तालयातून संपूर्ण मुंबईमधल्या पोलीस ठाण्यामध्ये गेलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर पश्चिम द्रुतगती महामार्ग असेल किंवा पूर्व द्रुतगती महामार्ग असेल म्हणजेच पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर याही मुंबईतल्या भागांचा मोठ्या प्रमाणावर तिथं समावेश केला जातोय। खरं तर अनेक वेळेला जेव्हा होळीचा सण साजरा केला जातो तेव्हा मोठ्या प्रमाणावरती खाजगी ठिकाणी खाजगी जागांवरती असलेली झाडं किंवा हायवेच्या ठिकाणी असलेल्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते। यामध्ये अनेक लोकांचा सहभाग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। काही वेळेला लहान मुलंच नाहीत तर यामध्ये सुशिक्षित माणसांचा सुद्धा या कत्तलीमध्ये काही वेळेला समावेश असलेला पाहायला मिळतोय। त्यामुळेच मुंबई पोलिसांनी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं उचललेलं आहे आणि त्या संदर्भातले जे आदेश आहेत ते मुंबई मुख्य आयुक्तालयातून संपूर्ण मुंबईतल्या पोलीस ठाण्यांमध्ये गेलेले आहेत आणि यामध्ये जर का एखादी व्यक्ती दोषी आढळली तर या दोषी व्यक्तीला 1000 ते 5000 रुपयांपर्यंत दंड आणि त्याचसोबत एका आठवड्याचा कारावास सुद्धा भोगावा लागणार आहे। खरं तर मुंबई पोलिसांच्या जनसंपर्क विभागातून प्रत्येक विभागामध्ये जिथं मोठ्या प्रमाणावरती होळी साजरी केली जाते त्या ठिकाणी जाऊन नागरिकांना किंवा त्या होळीचं आयोजन करणाऱ्या आयोजकांना किंवा संयोजकांना आगाऊ सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांच्या आगाऊ सूचना जाऊन देखील जर का कोणी दोषी आढळलं तर त्या संयोजक किंवा आयोजकावरती सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणावरती कारवाई करू शकतात। खरं बघायला गेलं तर मुंबईमध्ये प्रदूषणाचा जो मुद्दा आहे तो वारंवार ऐरणीवर येत असतो आणि अशातच कुठेतरी झाडांची जर का अशा पद्धतीने कत्तल होत असेल तर ती कत्तल रोखण्यासाठी म्हणून मुंबई पोलिसांनी हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि निसर्गाचा समतोल बिघडू नये, मुंबईतला प्रदूषणाचा टक्का आणखी वाढू नयेत आणि मुंबईतल्या झाडांची कत्तल रोखली जावी यासाठीच हा संपूर्ण जी गस्त आहे ती मुंबई पोलिसांच्या वतीनं ह्या सणाच्या दरम्यान होळीच्या आणि धुळवडीच्या दरम्यान संपूर्ण मुंबईमध्ये असलेली पाहायला मिळणार आहे। या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती ज्या खाजगी संस्था आहेत ज्या निसर्गासाठी आणि झाडांसाठी सातत्यानं काम करत असतात अशा संस्थांचं देखील पोलिसांना मार्गदर्शन मिळणार आहे, अशा संस्थांची देखील पोलिसांना मदत होणार आहे आणि पोलिसांसोबतच या संस्थांचे जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा संपूर्ण मुंबईमध्ये गस्त घालणार आहेत जेणेकरून पोलिसांना सुद्धा याची मदत होणार आहे आणि त्याचसोबत जर हे जे खाजगी संस्थांचे जे काही स्वयंसेवक आहेत यांच्यामार्फत जर एखादी तक्रार आली तर त्या तक्रारीवरती तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे किंवा त्या गुन्ह्यासंदर्भातली तात्काळ नोंद घेतली जाणं गरजेचं आहे असे देखील आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आलेले आहेत। प्रत्येक वर्षी होळी जेव्हा सण येतो, धुळवडीचा सण येतो तेव्हा पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचं आवाहन प्रशासन असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस असतील यांच्या माध्यमातून करण्यात येतं जेणेकरून पुढचे जे अनिष्ट प्रकार आहेत त्यांना कुठेतरी आळा बसू शकेल। जर का झाडांच्या संदर्भातले असे जे प्रकार आहेत, वृक्षतोडीचे जे प्रकार आहेत आणि परवानगी नसताना अनधिकृतपणे जर का कोणी वृक्षतोड करताना सापडलं तर मात्र त्याच्यावरती 1000 ते 5000 रुपयांपर्यंतचा दंड सोबतच एका आठवड्याचा कारावास सुद्धा त्या व्यक्तीला भोगावा लागू शकतो। त्यामुळेच मुंबईच्या रक्षणासाठी सज्ज असलेले जे पोलीस आहेत तेच पोलीस आता मुंबईतल्या पर्यावरणाचा तोल कुठेतरी डळमळता कामा नये यासाठी झाडांभोवती सुद्धा गस्त घालणार आहेत। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट।